आणि आमच्या हक्काचं पाणी पाठीमागं दौंड असेल, जानाई शिरसाई असेल, त्यांना राजरोसपणे ह्यांनी विकलं. मी विकलो म्हणतो. इंदापूर तालुक्याच्या हक्काचं पाणी वाटपामध्ये जे हक्काचं पाणी होतं त्या पाण्यासाठी आम्ही मागतोय. हक्काच्या पाण्याच्या लढाई म्हणजे हक्क हा पाण्याचा आहे, याची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये जे कोणी आडवे येतील ते सर्वजण ह्याच्यामध्ये दोषी आहेत. सर्वात प्रथम प्रशासन दोषी आहे, कारण पाणी वाटपामध्ये नुकताच गेल्या 8 दिवसापूर्वी देखील हा निर्णय त्यांनी मान्य केलाय. मग अडचण येते कुठं? 3 अधिकाऱ्यांना बिनपगारी केली. मग तुम्ही बिनपगारी कशामुळे केली? त्यांना बिनपगारी केली, मग आमच्या ऊसाचं नुकसान भरून निघणार आहे का? जसं दौंड तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, जसं बारामती तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, जसं हवेली तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, तसं आमच्या इंदापूर तालुक्याचा सुद्धा हक्क आहे. परंतु या इंदापूर तालुक्याला जाणून बुजून दुर्लक्षित केले जाते. आज आम्ही कृषी मंत्र्यांना नम्र विनंती केली, हात जाणून साष्टांग दंडवत घातलाय की ज्या ज्या शेतकऱ्याचं पीक जळले तात्काळ पंचनामे करा आणि कृषी खात्यातून त्यांना तात्काळ एकरी 50,000ची मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली. आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी झटतोय, लढतोय, तर पोलीस खातं आमच्यावरती गुन्हे दाखल करते. ही कशाची लोकशाही? शेतकरी हा राजा आहे म्हणलं जातं आणि हे सरकार शेतकऱ्यांचे असं देखील म्हणलं जातं. मात्र शेतकरी काय करतोय तर सिंचन भवनच्या समोर आज शेतकरी आंदोलनाला बसलाय, ते म्हणजे जळणाऱ्या पिकाला पाणी मागण्यासाठी. आता मी समोर आहे सिंचन भवनच्या आणि या ठिकाणी इंदापूरहून काही शेतकरी जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांच्या जळणाऱ्या पिकाला पाणी मागण्यासाठी, खरं तर हक्काचं पाणी मागण्यासाठी ते आलेले आहेत. नेमक्या अजून काय मागणी आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया. काय सांगाल, मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, काय मागणी? आम्हाला पाटबंधारे खात्याने उन्हाळी 2 आवर्तन द्यायचं कबूल केलं होतं. 18 फेब्रुवारीला आवर्तन चालू झालं. आज तागायत कालवा बंद झालेला नाही आणि आम्हाला पहिल्या वेळेस त्यांनी काही 10 दिवस पाणी सोडलं. आता आम्हाला नंतर पाणी द्यायची वेळ आली तर त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही आणि टेल टू हेड जो नियम आहे तो त्यांनी धाब्यावर बसवला आणि हेड टू टेल असा नियम चालू केला. आणि 7 तारखेला आम्ही त्यांना आंदोलनाचं निवेदन दिलं की तुम्ही जर आम्हाला पाणी नाही दिलं तर आम्ही रास्ता रोको करू. त्या पद्धतीने आम्ही 18 तारखेला रास्ता रोको केला. तिथं आमच्या 250 लोकांवर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला पाणी सोडलं नाही. आणि आमच्या हक्काचं पाणी पाठीमागं दौंड असेल, जानाई शिरसाई असेल, त्यांना राजरोसपणे ह्यांनी विकलं. मी विकलो म्हणतो, कारण जे अधिकारी, मी काल निवेदन द्यायला आलो त्यावेळेस आम्हाला साहेबांनी सांगितलं की 3 अधिकाऱ्यांना बिनपगारी केली. मग तुम्ही बिनपगारी कशामुळे केली? त्यांना बिनपगारी केली, मग आमच्या ऊसाचं नुकसान भरून निघणार आहे का? आमचा जो ऊस जळलाय त्याचं भरपाई आम्हाला मिळणार आहे का? नाही. तर माझं त्यांना एक ठाम मत आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्यांची बिनपगारी करा, काय करायची ती करा, पण आमच्या पट्ट्यातलं इंदापूर मधलं जे नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई आम्हाला प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. आणि हे पाणी आम्हाला आजच्या आज सोडलंच पाहिजे, तरच आम्ही इथून उठणार नाही, तर अन्यथा इथून उठणार नाही. हे पाणी पळवलं म्हणलं जाते, कोण नेमकं हे पाणी? हे पाणी इंदापूर तालुक्याच्या हक्काचं पाणी वाटपामध्ये जे हक्काचं पाणी होतं त्या पाण्यासाठी आम्ही मागतोय. हक्काच्या पाण्याच्या लढाई म्हणजे हक्क हा पाण्याचा आहे, याची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये जे कोणी आडवे येतील ते सर्वजण ह्याच्यामध्ये दोषी आहेत. सर्वात प्रथम प्रशासन दोषी आहे, कारण पाणी वाटपामध्ये नुकताच गेल्या 8 दिवसापूर्वी देखील हा निर्णय त्यांनी मान्य केलाय. मग अडचण येते कुठं? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? 2 दिवसापूर्वी इथे येऊन कोणीतरी दादागिरी करून, कुठला तरी एक नेता, रोहित पवार नावाचा नेता इथे म्हणून दादागिरी करतो, त्यांचं हे प्रशासन ऐकतंय. अरे तुम्ही सत्ताधारी वरिष्ठ वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांचं तुम्ही ऐकत नाही आणि विरोधात असणाऱ्या ठराविक लोकांचं ऐकताय काय? वेगळं काय याच्यामध्ये रामायण आहे? याच्या मागे काय कटकार असतं नाही? कारण इंदापूर तालुक्याला कोरडं ठेवून वरच्या भागाला सुजलाम सुफलाम करताना तुमचं काय अर्थकारण याच्या मागे आहे का? ऊसाचं राजकारण वेगळं आहे का? इंदापूर तालुक्यातला शेतकरी देशी धडेला लावण्यासाठी काही षडयंत्र आहे का? अशा प्रकारचा संशय आम्हाला आहे. खरं तर पाण्याला रंग नसतो, बाई लक्षात घ्या. ज्याला रंग नाही अशा पाण्याचं राजकारण जर कोणी करत असेल तर इंदापूर तालुक्यातला हा सामान्य शेतकरी त्याला सोडणार नाही, कारण हे पाणी घेतल्याशिवाय आज इथून आम्ही जाणार नाही, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. येणाऱ्या काळात वरच्या कुठल्याही व्यक्तीने राजकारण ह्याच्यात आणू नये. पुढचे 8 ते 10 दिवस आमच्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पावसाने दडी मारलेले आमचं पीक आज अतिशय 50% जळून गेलंय, उरलं 50% जळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आजच्या आज या माननीय इथल्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा. इथल्या लोकप्रतिनिधींना देखील मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण यात इथले पालकमंत्री असतील, कुठे आहेत पालकमंत्री? त्यांचा निर्णय काय आहे? ज्यावेळी जानाई शिरसाई बद्दलची तुमची भूमिका काय आहे? इंदापूरचं पाणी पळवलं जातं याबद्दल तुमच्या भूमिका कुठे आहेत? तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की या संदर्भात तुम्ही भूमिका घेणं गरजेचं आहे. इथे कृषी मंत्री आहेत, आज आम्ही कृषी मंत्र्यांना नम्र विनंती केली, हात जाणून साष्टांग दंडवत घातलाय की ज्या शेतकऱ्याचं पीक जळले तात्काळ पंचनामे करा आणि कृषी खात्यातून त्यांना तात्काळ
एकरी 50,000ची मदत झाली पाहिजे, अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या शेतकऱ्याला चारा मिळाला पाहिजे. इंदापूर तालुक्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कमीत कमी पिण्याचं पाणी तात्काळ आजच्याच सोडावं, त्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला न्याय मिळेल. ही आमची लढाई आहे. ही लढाई संपल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. नक्कीच आपण पाहतो की पाण्याला रंग नसतो असं त्यांनी म्हणलं आणि यामध्ये राजकारण आणू नका असं म्हणताय. मात्र शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी भांडण लावायचं काम चाललंय का? कारण मध्येच बारामतीचे देखील शेतकरी आले, त्यांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं, तुम्ही देखील आंदोलन करताय. काय वाटतंय, कोणाची चुकी आहे? आपल्या माध्यमातून मी या प्रशासनाला आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती करेल की राष्ट्रीय संपत्ती आहे, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्या राष्ट्रीय संपत्तीवर सर्वांचा हक्क सारखाच असतो. जसं दौंड तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, जसं बारामती तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, जसं हवेली तालुक्याचा त्या पाण्यावरती हक्क आहे, तसा आमच्या इंदापूर तालुक्याचा सुद्धा हक्क आहे. परंतु या इंदापूर तालुक्याला जाणून बुजून दुर्लक्षित केले जाते आणि इंदापूर तालुक्यातील खडकवासला कॅनलवरील शेतकरी हा देशोधडीला लावण्याचं काम प्रशासन करत आहे. प्रशासन हे कुणाच्या दबावाला पडतंय आम्हाला माहित नाहीये, कुणाच्या दबावाला बळी पडतंय आणि बळी पडून असा निर्णय घेत आहे, हे बरोबर नाहीये. मला एवढंच सांगायचंय सरकार मायबापला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, सुनेत्रा वहिनी साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, आपण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये जरा लक्ष घाला आणि आमच्या इंदापूर तालुक्याचा खडकवासल्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा आहे, जनावरांच्या पाण्याचा आहे, हा प्रश्न आपण सॉल्व्ह केला पाहिजे, एवढीच मला विनंती करायची. मुख्यमंत्री तुमच्याच तालुक्यात? नक्की आमच्याच तालुक्यातलेच, आम्हीच मतदान केले, आम्हीच त्यांना निवडून दिले. ते कृषी मंत्री आहेत, ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतील. परंतु आम्हाला ज्या वेळेला ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मॅडम ऐका, एक भाऊ इकडला पंचपक्वानाचं ताटामध्ये जेवतोय, दुसरा इकडचा भाऊ पंचपक्वान खातोय आणि आम्हाला मात्र चटणी भाकरी सुद्धा नाही आहे आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी झटतोय, लढतोय, तर पोलीस खातं आमच्यावरती गुन्हे दाखल करते. ही कशाची लोकशाही? दबाव कोणाचा? आमच्यावर दबाव कुणाचा? प्रशासनावर. आता त्यांनाच तुम्ही विचारा. तुम्हाला प्रत्येक आमच्या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं, किमान प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी 5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? आणि आम्ही आताच कृषी मंत्र्यांना, आदरणीय कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना सुद्धा विनंती केली आहे की पंचनामे करा आणि पंचनामे करून जळलेल्या जी बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई आपण त्वरित द्या, अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आणि एक सांगतो जोपर्यंत आमच्या खडकवासला कॅनलचं पाणी इंदापूर तालुक्याला येत नाही तोपर्यंत हा हजारोचा शेतकरी इथून सिंचन भवनासमोरून उठणार नाही. आमरण उपोषण चालू आहे. यामध्ये जर एखादा शेतकरी माझा दगावला तर याचा 302चा गुन्हा या देशमुख साहेबांवरती गुन्हा नोंदवावा, अशी माझी गृहमंत्र्याला विनंती आहे. नक्कीच आणखी देखील काही शेतकरी आहेत. काय सांगाल नेमकी, काय आता म्हणजे मागणी काय? ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर काय पुढं? इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याची आणि वन्य प्राणी, पशु पक्ष्यांची भयान परिस्थिती झालेली आहे. ही जी परिस्थिती झालेली आहे, जिल्हा नियोजन समिती आणि जे काही त्याचं शिष्टमंडळ अध्यक्ष सचिव यांच्या गलथान कारभारामुळे इंदापूर तालुक्यातला शेतकरी वेठीस धरलेला आहे. आज इंदापूर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची पिकं जळून वाऱ्याने उडून जातील अशी परिस्थिती आहे. आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांची हीच मागणी आहे, शेतीला राहू द्या पण प्यायच्या पाण्याची आज भयान परिस्थिती आहे. त्या ठिकाणी वन्य प्राणी, पशु आणि जनावर आणि माणसांची फार भयान परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ह्या जिल्हा प्रशासनाने, ह्या सरकारने पाण्याची व्यवस्था म्हणून आज आदेश करावा, अन्यथा हा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे. हा सिंचन भवन मध्ये या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणार आहे आणि इथून हे सिंचन भवन सोडणार नाही, अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, सचिव आणि जे सगळे सदस्य कारणीभूत आहेत. काय अधिकारी फक्त प्यादे आहेत, पण त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे ती शक्ती तुमच्यासारख्या प्रिंट मीडियाने शोधणं गरजेचं आहे. ह्याच्या आडून ह्यांना आदेश द्यायला कोण भाग पडतंय? अधिकाऱ्यांनी एखादा विकास काम झाल्यानंतर नेते स्वतःची छाती बडवतात आणि एखादा अपयश आल्यानंतर अधिकाऱ्याला पुढे करतात. ह्यामध्ये सर्वस्वी राजकारण आहे. ते राजकारण बाजूला सोडून इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला पिण्यासाठी पाणी मिळावं
हीच आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे. नक्कीच तर आपण पाहतोय की आज मोठ्या संख्येने हे शेतकरी बांधव जे आहेत ते सिंचन भवन समोर आंदोलनास बसलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्हाला पाणी सोडा खडकवासल्याचं जे आमचं हक्काचं पाणी आहे ते आम्हाला सोडा, अन्यथा आम्ही इथून उठणार नाही अशी देखील भूमिका जी आहे ती या शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे. मात्र आता प्रशासन या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कशा पद्धतीने बघतंय ते पाहावं लागणार आहे आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.